राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पावसाचे ढग सक्रिय झालेत. काही ठिकाणी हलका मध्यमच होतोय, पण काही भागांमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळतोय. पाहुयात 22 जुलै रोजी राज्यात हवामान कसं राहील. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 21 जुलै आहे आणि सायंकाळचे साधारणतः 7 वाजत आलेले आहेत. तर सर्वात प्रथम आपण पाहिलं तर जो सोमवारसाठी अंदाज दिला होता, त्याप्रमाणे भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूरच्या काही भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी थोडासा मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुद्धा पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर घाटाच्या आसपास जो अंदाज दिला होता त्याप्रमाणे मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस सुद्धा पाहायला मिळाला आहे. कोकण किनारपट्टीला मध्यम ते जोरदार, त्यानंतर पश्चिम विदर्भात सुद्धा मध्यम पाऊस सरी झाल्या. थोडेसे मध्यम ते जोरदार काही ठिकाणी झालाय. दक्षिणेकडील मराठवाड्यासह मध्यम ते काही ठिकाणी बऱ्यापैकी चांगल्या पावसाच्या नोंदी झाल्यात. पण उत्तरेकडील किंवा मधला जो भाग आहे त्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा पाऊसमान हे कमी राहिलेलं आहे. बाकी मध्य महाराष्ट्रात क्वचित हलक्याशा पावसाच्या नोंदी होणार होत्या. तशा प्रकारे अंदाजाप्रमाणे तशा प्रकारच्या पावसाच्या सरी झालेत. आणि आता जर आपण पाहिलं, की सध्याच्या सिस्टम्स काय आहेत, येत्या काळात काय स्थिती बदलू शकते. तर मान्सूनचा आस असलेला जो पट्टा हा राजस्थानच्या उत्तर भागापासून ते इकडे मध्य प्रदेशचे उत्तर भाग आणि ओडिशापर्यंत अशा प्रकारे विस्तारला आहे. चक्राकार स्थिती ओडिशाच्या आसपास आहे. चक्राकार स्थिती मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या आसपासच्या भागामध्ये आहे. इकडे नवीन चक्राकार स्थिती सुद्धा या ठिकाणी राजस्थानच्या दक्षिण-पश्चिम भागाच्या आसपास आहेच. पण ती अजून या मान्सूनचा आस असलेल्या पट्ट्यामध्ये विरून गेलेली नाही. सोबतच मध्य प्रदेशवर असलेली जी सिस्टीम आहे, बरेचसे मॉडेल असं दाखवू लागलेत, की ती सिस्टमची तीव्रता वाढून पुन्हा एकदा कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी मध्य प्रदेशच्या आसपास बनू शकतंय. आणि असं झालं तर मध्य प्रदेश आणि त्याला लागून असलेल्या आपल्या महाराष्ट्राच्या भागामध्ये पावसात थोडीशी वाढ होईल. तसेच उत्तर कोकणाचा सुद्धा भाग आहे, उत्तर महाराष्ट्राचा घाटाकडील भाग आहे, त्या ठिकाणी सुद्धा चांगला पाऊस या सिस्टममुळे पाहायला मिळेल. तसं मान्सूनचा असले कमजोर पडला थोडंसं दक्षिणेकडे आलाय, ते सर्वसाधारण स्थितीच्या आसपास आलाय आणि त्याचा प्रभाव आपल्या राज्याच्या वातावरणात सुद्धा पाहायला मिळतोय. बऱ्याच प्रमाणात ढगाळ हवामान, पावसाच्या काही हलक्याशा सरी, तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी या सक्रिय आहेत. जर आपण सॅटेलाइट इमेज पाहिली तर इकडे बुलढाणा आणि अकोला मध्यम ते जोरदार पाऊस सक्रिय आहे. त्यानंतर इकडे रायगडचे दक्षिणेकडील काही भाग आहेत, त्याला अनुसार पुण्याचा घाट असेल, याही ठिकाणी जोरदार पावसाचे ढग हे दिसतायत. बाकी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस हा नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्ध्याचे काही भाग आहेत, अमरावतीचे काहीसे भाग आहेत, थोडेफार भाग आहेत. नांदेडचे काही भाग आहेत, लातूर, धाराशिव, सोलापूरचे काही भाग आहेत. त्यानंतर बीडचा काही भाग आहे. हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत. तसं इकडे नाशिककडे सुद्धा उत्तर-पश्चिम भाग म्हणजे कळवणच्या आसपास, सापुताऱ्याच्या आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचे ढग दिसतायत. नाशिकच्या इतर ठिकाणी मध्यम स्वरूपाचा किंवा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस येणारे ढग आहेत. धुळे, नंदुरबार पासून अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर ढगाळ हवामान, काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी. मुंबई, ठाणे, पालघरच्या आसपास सुद्धा ही स्थिती आहे किंवा रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे सुद्धा ही स्थिती सध्या पाहायला मिळते. आणि एकूणच रात्रीचा अंदाज जर आपण पाहिला, तर हे बुलढाणा, अकोल्याचे ढग आहेत. जोरदार पाऊस देतील बुलढाणा, अकोल्यामध्ये. म्हणजे साधारणतः या ठिकाणी खामगाव असेल, त्यानंतर शेवगाव असेल, अ, म त्याला उसले इकडे बुलढाण्याचा काही भाग आहे. तसेच इकडे मोताळा आहे, चिखलीचा काही भाग आहे. चांगल्या पाऊस रात्रीसाठी होतील. अकोला, दर्यापूर, अकोट, तेल्हारा इकडे सुद्धा पावसाच्या सरी चांगल्या होतील. भातुकलीच्या आसपास पाऊस होईल. त्यानंतर अमरावतीमध्ये धरणी, चिखलदरा, अचलपूर, मोर्शी, वरुड, अंजनगाव, सुरजी हा जो भाग आहे या ठिकाणी रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान जोरदार सरी होतील. म्हणजे आता लगेच सुरू होईल असं नाही. रात्री उशिरा किंवा पहाटेच्या दरम्यान या ठिकाणी चांगल्या जोरदार पाऊस सरी पाहायला मिळण्याची शक्यता ही दिसते. तसेच इकडे अक्राणी, धडगावचा भाग असेल, शहादा असेल, शिरपूर, चोपडा, यावल, रावेर असेल, जळगाव, जामोद, संग्रामपूर हे जे काही उत्तरेकडील भाग आहेत आपल्या महाराष्ट्राचे उत्तरेकडील जे काही तालुके आहेत, या ठिकाणी सुद्धा रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान मध्यम पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आणि या व्यतिरिक्त या ठिकाणी महाड असेल, भोर, वेल्हा, मुळशी या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस सरी राहतील. त्यानंतर इकडे शेजारचा मंडणगडचा भाग आहे थोडासा उत्तरेकडील. तसेच त्याला लागून असलेल्या इकडे श्रीवर्धन, मुरुड या भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस सरी होतील. रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान मुंबई शहर उपनगर आता जास्त ढग नाहीत, पण रात्री उशिरा ते पहाटे दरम्यान मेघगर्जनेसह आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई शहर उपनगर, ठाणे, पालघरचे जे बरेचसे भाग आहेत या ठिकाणी रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान आणि नंतर त्याच दरम्यान नाशिक घाट, पुणे घाटाकडे सुद्धा पुन्हा एकदा पहाटेच्या दरम्यान हेच पावसाचे ढग पोहोचतील. जोर सकाळ-सकाळी किंवा पहाटेच्या दरम्यान या घाटामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. सातारा घाट, कोल्हापूर घाट, लगतवरती रत्नागिरी, सिंधुदुर्गचे काही भाग आहेत. या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सरी या कायम राहतील. किनारपट्टीच्या भागामध्ये मात्र खूप मोठ्या पावसाची शक्यता सध्या दिसत नाही.
तसेच इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरच्या या भागामध्ये रात्री मध्यम ते जोरदार पाऊस सुरू होतील. अ, वर्धा, यवतमाळ हलका मध्यम पाऊस होईल. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर राहिलेला राज्याचा भाग आहे. अधूनमधून हलक्याशा सरी पाहायला मिळतील. त्यातल्या त्यात हा जो उत्तरेकडील भाग आहे नाशिकचा कळवण, सटाणा, सुरगाणा या भागामध्ये जोरदार पाऊस सरी सुद्धा पाहायला मिळतील. नाशिकच्या इतर ठिकाणी जे आहेत हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस सरी या पाहायला मिळतील किंवा एखाद्या ठिकाणी थोडीशी जोरदार सर सुद्धा पावसाची नाकारता येत नाही. मात्र हा जो काही भाग आहे मध्य महाराष्ट्राचा अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगलीचा भाग आहे. खूप मोठा नाही, हलक्याशा सरी किंवा हलक्या मध्यमच सरी रात्रीसाठी राहतील. हा रात्रीचा अंदाज झाला त्यानंतर उद्याची जर आपण स्थिती पाहिली, तर उद्या सुद्धा बरेचसे मॉडेल्स दाखवत आहेत. त्यामुळे आपण हे असं सांगू, की नंदुरबार, धुळे, नाशिकचे काही भाग आहेत, छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील भाग आहे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावतीचा भाग आहे, वाशिम आहे किंवा वर्ध्याचा थोडासा भाग असेल. या ठिकाणी मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काय बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवण्यात येईल किंवा अपडेट देण्यात येईल. पण सध्या तरी अशी स्थिती दिसते. तसेच नाशिक घाट, पुणे घाट असेल, सातारा घाट असेल, मुसळधार ते एका दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार किंवा एखाद्या भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता सुद्धा या भागामध्ये राहील. खास करून नाशिक घाटाच्या पासून ते इकडे पुणे घाटापर्यंत ही स्थिती कायम राहील. तसेच मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगडचा भाग आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर घाट, लगतवती, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे काही भाग आहेत. मुसळधार पाऊस किंवा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्गचे किनारपट्टीचे भाग मध्यम सरीच पाहायला मिळण्याची शक्यता दिसते. त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगरचा राहिलेला भाग, अहिल्यानगर, उत्तरेकडील थोडेसे काही भाग असेल, पश्चिमेकडील भाग असतील, नाशिक राहिलेले भाग आहेत, पुण्याचा पश्चिमेकडील भाग आहे, सातारचा पश्चिमेकडील भाग आहे. मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार स्वरूपाच्या पाऊस सरी पाहायला मिळतील. त्यानंतर सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, अहिल्यानगरचे काही भाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे पश्चिम भाग. मध्यम किंवा मग हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. हा जो भाग आहे पुणे, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी हलकासाच पाऊस पडण्याची शक्यता दिसते. मोठ्या पावसाची शक्यता नाही आणि आत्ता जरी हा पाऊस जर सांगितला असं नाही की सगळीकडेच पाऊस होईल. काही भाग तरी सुद्धा कोरडे राहण्याची शक्यता आहे. खास करून हिरव्या रंगातील भागांकडे कोरडे भाग राहण्याची दाट शक्यता जरा जास्त आहे आणि पाऊस थोड्या भागांकरता राहील. हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या पुणे घाट माथ्यावरती अतिवृष्टी होण्याचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तर पुणे पूर्वेकडे सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा आहे. म्हणजे हा खूप पूर्वेकडे नाही, पण मध्यवर्ती भाग असेल पुण्याचे, तिथपर्यंत हा मुसळधार स्वरूपाचा राहील अशी शक्यता आहेच. नाशिक घाटमाथा, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा या ठिकाणी इशारा आहे आणि थोड्या वेळासाठी जोरदार वारे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतील. मुंबई शहर आणि सिंधुदुर्गचा भाग आहे. मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे. नाशिकचा पूर्वेकडील भाग आहे. याही ठिकाणी काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना. त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूरसह सांगली, साताराचे पूर्व, कोल्हापूरचे पूर्वेकडील भाग असेल. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता पण धोक्याचे इशारे नाहीत. विदर्भातील इशारे पाहिले तर त्यानुसार अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया मुसळधार पाऊस मेघगर्जनेसह होण्याचा येलो अलर्ट. तर बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. सध्याचे अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा.